बरबा तो हा माधव माधव बरबा तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा विठ्ठल तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बोलायची गरज नाही, आपण संगीतात कळलंय काय झालं. संतांचे शब्दच असे गोड असतात की चांगली चाल गोड लागते. बुवानं म्हटली तर तो हा विठ्ठल बरबा बरबा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरबा. हे सुरानो तो हा विठ्ठल बरबा तोची हा श्रीधर गोकळी वसे. गुरूंच शिष्यानं पुढे नेले बरं का. म्हणून तर समर्पित भाव केवढा निवृत्ती प्रसादी ज्ञानदेव बोले. आज आम्हाला केवढ्या गुंत्यातून सोडवलं. मंत्र नवीन तयार करायला नको, देवाचा आकार ठरवायला नको. तो हा जो योग्यांच्या ध्यानात सुद्धा यायला तयार नाही तोच आता कलियुगात जो राम जो कृष्ण तोच कमरेवरती हात ठेवलेला हरी. हे वैष्णव संप्रदाय. पण राम ही त्रैलोक्याला तारक नाम हे सुटलेलं नाही बरं का. संप्रदाय दत्त असो वैष्णव असो, अहो घर कोणाचंही असो, सकाळी उठल्यानंतर माता भगिनी पहिल्यांदा श्रीराम अक्षर घालतात का नाही. त्या रामाला दशरथ नंदन कौसल्या सुत नव्हे तर आत्माराम हृदयशीर्जुन तिष्ठती म्हणतात. ऐसा हृदयामध्ये मी राम. ज्ञानेश्वर महाराज त्यालाच आत्माराम या स्वरूपामध्ये महाराजांनी आत बाहेर अंतर्बाह्य चराचरामध्ये सगळं रामांनी व्याप्त केलेलं आहे. तो राम तुमचा सहज सोपा होईल नामान असं सतत सांगायचे. आणि गोंदवल्यामध्ये माण गंगेच्या ठिकाणी महाराज असं सोपं प्रवचन करायचे. रामाची पूजा करा, रामाचं नाम घ्या, रामाचं चरित्र गा. तो एक वेदांताचा अभ्यास केलेले शास्त्री बुवा आले. त्यांच्या मतानं राम हा 7वा अवतार आहे मनुष्य देहातला. देवाला आकार आहे का? देव निर्गुण आहे. मग हे कसं प्रवचनात सांगतात. म्हणून त्यांच्याशी वेद वचनावरती वाद घालण्याकरिता वेद वचनावरती वाद घालण्याकरिता गोंदवल्यात पोचले. कोणालाही त्यांनी सांगितलेलं नव्हतं मी कोण आहे, कशा करता गोंदवल्यात. रात्री मुक्काम झाला आणि सकाळी नदीवरती स्नानाला गेले. तो ब्रह्म चैतन्य मूर्ती त्या ठिकाणी नदीच्या तीरावरती माणगंगेच्या तीरावर. चरित्रामध्ये ज्या अर्थी नदी शास्त्री बुवा स्नान त्या अर्थी माणगंगेला पाणी होतं. स्वातंत्र्यापूर्वी सगळं व्यवस्थित होतं. महाराज नदी तीरावरती त्यात अनेक प्रकारची सेवा करणाऱ्यांच्या मध्ये एक सेवा करणारा होता. आता मी या ठिकाणी तरी फार वेगळे शब्द वापरू शकत नाही, म्हणजे बाहेर वापरतो असं नाही. शौर कर्म करण्याकरता जो येतो त्याला नापित म्हणतात. त्याचं नाव सांगतो म्हणजे फार बोलता नको. चिल्यान हवी महाराजांची सेवा करायला यायचा.
महाराजांचं ते काम सुरू आहे. त्यानं जे शस्त्र घेतलंय त्याप्रमाणे त्याचं काम सुरू आहे. महाराजांची सेवा करतो. अहो, संतांच्या तीर्थरूप देहाला ज्याचा स्पर्श होतो तो साधा असेल तो कर्मानं त्या कुळात आहे. आणि ज्ञानाचा, त्या विद्येचा, कलेचा थोडा अहंकार घेऊन शास्त्री बुवा आले. कशा करता? राम कोण आहे तुम्ही नाम घ्या म्हणून सांगता, पूजा करा म्हणून सांगता, कुणाची? वेद तत्वानं राम निर्गुण आहे. राम सगुण आहे का निर्गुण आहे चर्चा करा, विवाद घालावा म्हणून आले होते. ते नेमके स्नानाला गेले. महाराजांनी बघितलं ते आणि स्नान करून पुन्हा ओढ्यानं यायला लागले. पंचांनी महाराजांनी लांबूनच हाक म्हणजे, अ शास्त्री बुवा, पोटात गोळा चालव. मी अजून गावात आलोय, कोणाला सांगितलं नाही, कोण आहे सांगितलं नाही. आणि महाराजांनी शास्त्रीय म्हणून हात मारावी. संतांना, सत्पुरुषांना अंतर्यामी म्हणतात. पहिल्यांदा शास्त्री बुवा इथंच गार झाले, ओळखलं याच्यामुळे. शास्त्री बुवा थांबले. थांबल्यानंतर महाराजांनी पुढचा प्रश्न केला. अहो म्हटलं, काय तुम्ही तुमच्या गावाहून इकडं आमच्याशी वाद घालायचं म्हणून आलाय ना? एवढा ऐकला आणि जो घाम सुटला शास्त्री बुवांना. पंचा ओलाच होता. संतांच्या पुढं प्रेम जेवढं सहन होतं तेवढं त्यांचा धाक सहन होत नाही बरं का. भल्या भल्यांची फजिती उडते. म्हणून संत, गुरु आणि देव या ठिकाणी चिकित्सा करायची नसते, डोकंच टेकायचं असतं. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी, गुरुचरित्राचा पाया. शास्त्री बुवांना घशाला कोरड पडली, ओठ थरथरायला लागली, काकडायला लागली. ज्यांना मी कोण कळलं, काय हेतू घेऊन आलोय ते कळलं, काय वाद घालणार त्यांच्या बरोबर. पण उसना अवसान आणलं. हो म्हटलं, विचारायला आलो. विचारा तुमचा प्रश्न. पण महाराज हे काम करण्याकरता बसले होते म्हणून ते जवळ आले नाही, तो लांब उभे राहिले. इथंच ब्रह्मज्ञानाची गंमत आहे. कर्म आणि तप कसं आडवं येतं बघा. अहो, ती ब्रह्म चैतन्य मूर्ती आहे. आणि ज्या देहाला स्वच्छ केल्यानंतरच देवाच्या जवळ जाण्याकरता पात्र होतो, तो संतांच्या पासून लांब ठेवतो. लांब उभे राहिले. महाराज म्हणाले, विचारा, तुम्हाला काय विचारायचा प्रश्न विचारा. नाही म्हटलं, राम, त्याची उपासना करा, प्रेम करा, त्यांचं नाम घ्या. कुठल्या रामाबद्दल बोलता? राम निर्गुण आहे का सगुण? महाराजांनी विचारलं, तुम्हाला उत्तर पाहिजे? हो म्हटलं, त्याच करता. महाराजांनी काय केलं म्हणजे, चिल्या दे बघू उत्तर. चिल्या दे उत्तर म्हटल्यानंतर तो गडबडला. हो, तो म्हणाले, हे आपला आम्हाला काही जमायचं नाही, फार तर तुमची झाल्यानंतर शास्त्री बुवांची सुद्धा फुकट, पण उत्तर वित्तर देणं आम्हाला नाही जमायचं. महाराज म्हणाले, दे उत्तर. दे उत्तर म्हणाले. आणि ब्रह्म चैतन्य महाराजांनी वासराकडे जसं प्रेम दृष्टीने गाय पाहते तसं त्या चिल्याकडे बघितलं आणि त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. महाराजांचा स्पर्श हाताचा चिल्या न्हाव्याच्या ब्रह्मरंध्राला झाला. गुरुचरित्रात वर्णन आहे का? अंत्यजमुखी वदवी निगमागम पूर्ण 7 रेषा ओलांडल्यानंतर जो मांग होता त्यानं वादविवाद केला असे अनेक. म्हणून म्हटलं, संत मंत्र नाम वेगळं असतं पण एकच आहे सगळं. महाराजांनी हात ठेवला आणि त्या चिल्या न्हाव्याची देहबोलीच बदललाच. शक्तिपात झाल्याप्रमाणे त्याची दृष्टी बदलली. ते सगळं ठेवलं आणि तो महाराजांना नमस्कार करून शास्त्राकडे वळला. हा, विचारा तुमचा काय प्रश्न आहे. काय प्रश्न आहे म्हटल्यानंतर त्यांनी त्याची दृष्टी बघितली आणि विचारलं, देव सगुण आहे का निर्गुण आहे? राम सगुण आहे का निर्गुण आहे? चिल्याने विचारलं. तुम्ही हे कशानं विचारलं? कशाने विचारलं म्हणजे मुखानं, तोंडानं. तो शास्त्री बुवा सांगा, तुमचं तोंड सगुण आहे का निर्गुण आहे? अहो, देह धारण केलेले आम्ही बोलल्याशिवाय आम्हाला खाणं मिळत नाही. शब्दांचा आधार, नामाचा आधार घ्यायला पाहिजे.
गुणांचा आधार घ्यायला पाहिजे. आकाराशिवाय प्रपंच होत नाही, रूपाशिवाय प्रपंच होत नाही, नामाशिवाय प्रपंच होत नाही. आणि तुम्ही चराचरातलं परमतत्व शोधायला चालला सगुणाशिवाय. सगुणाटे आधारे निर्गुण पाविले निर्धारे. सगुण मुखानं आपण निर्गुणाच्या गप्पा करायच्या नसतात. संतांनी जे साधन दिलं ना, नाम, ते माध्यम आहे. त्या नामाच्या आधारानं जावं लागतं. अशा अनेक महाराजांच्या छोट्या छोट्या कथा सुद्धा मोठं तत्व सांगणार आहे दृष्टांत म्हणून. मी याला दृष्टांत म्हणून चरित्र पाहण्याकरता पूर्वरंगात थांबतो. हे तदपि तव गुणाना मीश पारण नाही. संत गुरु आणि देवतांचं चरित्र आम्ही थांबल्याशिवाय थांबायचं नाही. ते अखंड रोज सूर्योदय त्याच जागी असतो, पण रोज नव चैतन्य देणारा असतो. तसं हे ब्रह्म चैतन्य रोज त्यांचं एकच नाम जरी घेतलं, रोज तीच कथा वाचली तरी रोज आपल्याला पुनर्जन्म दिल्यासारखं चैतन्य देणार आहे. म्हणून महाराजांच्या चरणी हा पूर्वरंग ठेवतो. आणि यानंतर थोडा वेळ नामस्मरण करूया आणि मग चरित्र भाग. मूळ पदामध्ये
जन्माचे दुःख हरणे जन्माचे ध्यान लागणे रामाचे ध्यान लागणे रामाचे राम पदाबुजावरी 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 वृत्ति गुंडले मधुकरी वृत्ति गुंडले मधुकरी राम वदनमयंती राम वदनमयंती राम वदनमयंती चक्षुचकोर झाले सुखी चक्षुचकोर झाले सुखी दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागणे रामाचे ध्यान लागणे रामाचे ध्यान लागणे रामाचे ध्यान लागणे रामाचे तनु मेघ श्याम में 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 चित्त चातक निवारे चित्त चातक निवारे कीर्ति सुगंध तरुवरी कीर्ति सुगंध तरुवरी गोजे कोकिला वैखरी गोजे कोकिला वैखरी गोजे कोकिला वैखरी बुझे कोकिला बुझे कोकिला
मयूकी चक्षु चकोर झाले सुखी चक्षु चकोर झाले सुखी दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे दुःख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे 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 ध्यान लागले रामाचे. सुंदर गाणं. थोडा वेळ आपण सगळे मिळून नामस्मरण करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दुष्टा दंडुनी धर्म रक्षण्या दुष्टा दंडुनी धर्म रक्षण्या घेऊन स्वशक्ती संगे दंडकारण्यातून ब्रह्म चैतन्यांचं ब्रह्म चैतन्य चाललंय.
भैरवी झाल्यावर देतो तो. आपण सगळे रामभक्तीतले आहात. हे सुद्धा क्षेत्र आहे भगवान परशुरामांचं. तसं कलौ श्रीपाद श्रीवल्लभा, मत्स्य कूर्म वराह नारसिंह, वामन परशुराम, राम कृष्ण, आणि तेच वाडीमध्ये पादुकांच्या रूपानं नृसिंह सरस्वती स्वामी, त्यांच्या पादुकांना रोज पूजा करणारे पुजारी आले. त्यांच्यामुळे मी अर्धा तास का होईना लवकर पोहोचलो इथं कीर्तनाच्या. सांगण्याचं कारण, गुरुजी संकल्प करतात त्यावेळी कलियुगातलं चरण कितवं, स्थान कोणतं? दंडकारण्य. रामप्रभू, जानकी मातोश्री आणि लक्ष्मण, शेषाचा अवतार. दोघांनाही अनंत म्हणतात. विष्णूंनाही अनंत आणि शेषालाही अनंत म्हणतात. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत कोणतंही पुराण नंतर कुठेतरी जरा आम्हाला भावनेतून बाहेर यावं लागतं किंवा सुरू कुठेतरी केलं पाहिजे. त्याच्या अजून माग माग जावं असं वाटतं. पण 8 वाजले. चरित्र पूर्ण नाही सांगितलं तरी महाराजांच्या पायाशी आपण अखंड श्रीराम जय राम जय जय राम नामाचा आधार आहे. ते नाम ज्याच्या मुखामध्ये आणि हृदयामध्ये राम, मुखामध्ये नाम, तो निर्गुण सगुणाचं वरचं कातड, त्याचं कर्म नाही बघत, वर्म बघतो, प्रेम बघतो. रामप्रभू जानकी मातोश्री आणि लक्ष्मणांच्या बरोबर दंडकारण्यातून जात आहे आणि गंगेच्या तीरावरती आले. गंगा अशी आडवी वाहते. आता ती आडवी यायला आणि राम असं यायला, काय नातं नाहीये, कोणाच्या पायातून निघाली. जिचा जन्मच विष्णू पदातून आहे. सगळंच एक 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 उमलत बोलता बोलता. पण एकदा आख्यान झाल्यानंतर पुन्हा मागे जात आहे. भगवान शंकरांनी तिला धारण का केली? फक्त विषामुळे आग 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 झाली म्हणून? विष्णूंच्या पायातून आली. तीर्थ आपण मस्तकालाही लावतो. शंकर म्हणजे सगळंच महादेव का, त्याने डोक्यावरतीच बसवली, कायमच तीर्थ. लौकिक अर्थानं तुमच्या आमच्या करता भगवान शंकर दाह कमी होण्याकरिता ते महादेव आहेत. शंकर सगळ्यांचं शंक करतात, शंक करोती शंकर, पण ते भस्मामध्येच राहतात. जसं जगाच्या कल्याणासाठी, विश्वाला वाचवण्यासाठी विष प्यावं लागतं, तसं सगळ्यांचे प्रपंच नीटनेटके राहण्यासाठी स्वतःच्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करावं लागतं. असं मी नाही म्हणत, महादेवांचं ते स्मशानात राहतात. त्यांना स्मशान आवडतं याचं कारण सगळं गीतेच्या बाहेर काही नाही. समबुद्धी. राजा असो, रंक असो, सुंदर असो, कुरूप असो, उच्च असो, नीच असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, पापी असो, पुण्यवान असो, सज्जन असो, दुर्जन असो, उमेदवार असो, आधार कार्डवाला असो, सगळ्यांची लायकी एकच, समशान. म्हणून त्याला स्मशान म्हणतात, समशान. महाराजांना समबुद्धी आवडते म्हणून महादेव तिथं बरं वाटतं त्यांना. सगळ्यांची एकच गत आहे. हो, अशा भगवान शंकरांच्या ठिकाणी ती गंगा का बर्फात राहून गळ्यामध्ये व्याळ, हे असे भगवान शंकर सदानंद कसे काय? हो, आता ते सांगायला वेळ नाही. ती गंगा आडवी आली रामांच्या पायात. राम थांबले.
पलीकडे जायचंय. छोटासाच प्रसंग सांगतो चरित्र. काही वाक्याने सुद्धा सुख वाटतो. ते हे वाक्य बरं वाटलं का नाही? छोटासाच प्रसंग सांगतो, किती बरं वाटतं. नाहीतर चरित्र मोठं आहे बरं का, पोटात गोळा येतो. त्या गंगेच्या तीरावरती भगवान श्री रामप्रभू उभे घेऊन स्वशक्ती सांगितली. लक्ष्मण म्हणजे फक्त बंधू नाहीये, कवच आहे, रामांचं कवच आहे. रामांच्या हालचालीवरून आणि चाहुलीवरून कळायचं स्वामींना काय पाहिजे. रामायणामध्ये मारुतीरायांचं कौतुक करावं का लक्ष्मणांचं कौतुक करावं, एक एकदा आपली पंचायत होती. रामांच्यावरती जी तत्परता, प्रेम. लक्ष्मणाला लक्षात आलं की पलीकडे जायचं आणि काहीतरी माध्यम बघितलं पाहिजे. इकडं तिकडं बघायला लागले. मला इकडं तिकडं बघावंच लागेल, पण त्यांना बघावं लागलं. पलीकडे जायचंय ना लक्ष्मणा, गंगेच्या पार जायचंय. काय आहे का बघ नौका. तो बघ म्हटल्यानंतर नौका दिसली, नाव दिसली, नाव दिसली, पण नावाडी कुणी दिसेना. राम जानकी मातोश्री लक्ष्मण बघायला गेली. तो लांबून एक काळी कुळकुळीत चमचमीत आकृती गुटगुटीत धावत येताना दिसला. तो नावाडी होता, नावाडी जातीचा कोळी. तो कोळी नावाडी लांबून येतोय. ते डोक्याला काहीतरी बांधलेलं, कमरेला एक वस्त्र, गळ्यात दोरा आणि पेटी गुटगुटीत. आणि काळा म्हणजे अस्वच्छ काळा नव्हे, उन्हामध्ये आणि नदीत सारखा पाण्यात उड्या माराव्या लागतात. आणि उन्हात असल्यामुळे काळ्यामध्ये सुद्धा तेज असतं. काले हे तू क्या हुआ म्हणतात नाही. तो काळा होता, पण असाच काळा नव्हता. अहो आमचा देव सुद्धा काळा आहे ना. हो काला एक बास तो दिवा. पंढरीचा पांडुरंग काळा, तिरुपतीचा बालाजी काळा, द्वारकेचा राणा काळा, पण काळा आहे. मोहित करून टाकतो सगळ्यांना. तो आला धावत धावत आणि रामांच्या पुढ्यात आला. रामांच्या पुढ्यात आला, डोळे भरून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून गंगा व्हायला लागली. योगीबीर ध्यान गम्यम. योग्यांच्या ध्यानात यायला कठीण, आणि ते असं सहज माझ्या नावीजवळ चालत आलंय. हे आम्ही बोलतोय, त्याला बोलायला शब्दही नव्हते, फक्त भाव डोळ्यातून वाहतायत. आणि त्यानं त्या वाळूमध्येच रामांच्या पवित्र पायांना पाहिलं आणि कपाळने टेकलं, स्पर्शने केलं, लांब डोकं टेकलं, नमस्कार केला. तृप्ती. नावात तृप्ती असून का उपयोग, अतृप्ती. या देवळात जाते, त्या सासूला पाणी तरी विचारते कधी. हे चरित्र का बघायचे असतात, मर्यादा कळते. भक्तांचं प्रेम भगवंताला पाहिजे आणि त्यांनी कशी मर्यादा पाहिजे. पायाला स्पर्श नाही. थांबले. आमचे नारद महाराज भक्तीतलं वर्म सांगतात, सिद्धो भवती तृप्तो भवती. भगवंताची भक्ती कशा करीता, भक्ती रूपी फळ म्हणजे यज्ञात्वा स्तब्धो भवती, मत्तो भवती, आत्मा रामो भवती. भगवंताच्या भक्तीत असं मस्तीत असावं, पण ती मस्ती स्वतःच्या उन्मादाची असावी, ध्यानाकडे नेणारी, समाजाला त्रास देणारी नव्हे. ती मस्ती शेवटच्या दिवशी गणपतीच्या चतुर्थीला बघायला मिळते की मिरवणुकीत, सगळ्या गावाला त्रास. ती मस्ती नाही बरं का. तरुणांच्याकडे शक्ती नाही असं नाही, नको त्या ठिकाणी खर्च होते. याच कारण मुलं नाहीयेत, त्यांचे मम्मी डॅडी आहेत. मम्मीच व्हिडिओ कॉल करते, आमचा पिंटू कसा नाचतोय बघ गणपती पुढे सिनेमातल्या गाण्यावर. 2 लाथा घालायच्या, मुलांच्या नव्हे, मम्मीच्या आणि डॅडीच्या.
उत्सव बंद करा, त्यापेक्षा विटंबना करायला सांगितलंय कोण? म्हणून ती तारेला चिकटतात. 32व्या वर्षी कार्यकर्ते अटक, यांच्याकरता अश्रू नसतात बर का. पूर्वी वाटायचं कुठल्या मशिदीमध्ये आणि चर्चमध्ये धिंगाणा चालतो का पिऊन पूर्वरंग झालाय बर का, फार सुटणार नाही. पण तुकाराम म्हणे कैसे आंधळे हे त्यानं गेले विसरून खऱ्या देवा. शांत आणि सात्विक समाधान मिळवण्याकरता मूर्ती पूजा आहे सगुणाची. मूर्तीतला देव कळेना, तो निर्गुणातला कळणार आहे. म्हणून तर या कथा अखंड ऐकायच्या, गायच्या, वाचायच्या. रात्री 1:30 वाजता डिस्कवरी किड्स वर भागवताच्या कथेवर आधारित अॅनिमेशनचं गोपाल कृष्ण लागतं, बरोबर ना? सुटसुटीत 20 मिनिटाचं असतं. मी बघतो म्हणून सांगतो बरं. मी आगोबाई सासूबाई वगैरे बघत बसतो. आपलं आपल्याला झालंय पुरे, पुन्हा त्यांचं कशाला टेन्शन घेऊ, उद्यापर्यंत काय होणार बसायचं. त्यापेक्षा टॉम अँड जेरी बघावं. ते भागवताच्या कथांच्या आधारावरती इतकं सुंदर आहे. त्यात कृष्णाची इतकी गोड वाणी आहे, तो आवाज, कुठलंही वेगळं वाक्य नाही. भागवताच्या आधारानं सोपी सोपी कथा सांगण्याचं कारण, या कथा वाचण्यानं, ऐकण्यानं सुद्धा आपल्याला मनाला बरं वाटतं. कुठं ना कुठं उपयोगी येते जीवनात. थोडक्यात तो जो आला, तो जो कोळी आला, नावाडी आला, योगीभीर ध्यान गम्यम. नामदेव महाराज म्हणतात त्या देवानं केव्हा कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठली, जन्मोजन्मी म्हणजे किती जन्म. कृतयुगामध्ये नांदे प्रल्हाद भक्त, उकळत्या तेलात टाकलं तरी गोविंद विसरेना, ते नामदेव महाराज बर का. पहिला अवतार भक्त प्रल्हाद कृतयुगात. त्रेतायुगामध्ये वालीपुत्र युवराज अंगद रामांच्या पायाकडे नजर, नामदेव महाराजांचा अवतार. उगाच अभंग नाही येतो. तेव्हा जेवतोस का डोकं फेडू म्हटले आणि मग जेवला, पण याच्या मग हा अभंग आहे बर का. नामदेव महाराजांचा काळ 750 वर्षापूर्वी देह जावो अथवा राहो हा अभंग लिहिला. पण देह जावो अथवा राहो हे वागायला केव्हापासून लागले? 4 जन्मादीपासून. खड्यावरून टाकला, समुद्रात बुडवला, पर्वतावरून फेकला, आगीकडे दिला, पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. त्यानंतर द्वापार युगामध्ये ज्ञानी भक्त उद्धव कृष्णांच्या काळात, आणि मग 4थ्या जन्मात कलियुगात नामदेव झाले. प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेव महाराज. म्हणून म्हणतात देह जावो अथवा राहो जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असे. तेव्हा कुठे जेवला, कृपा केली. आणि आम्ही या ठिकाणी पी हळद आणि हो गोरी कार्ड घातलं की 500 रुपये बाहेर. असा देव बाहेर येईल का? निर्गुणातलं सगळं. पाकिट बुडवलं की कॉफी तयार, इन्स्टंट. पण नामदेव महाराज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. यानं काय केलं असेल? रामांना पाहायला मिळतं याचा याच्यावर विश्वास बसे ना. आपल्याला जर आपल्या कोणी नातेवाईकांनी आवडत्यांनी, आता पूर्वीची दृष्टांत कालबाह्य ठरली, फोटो दिला, दाखवला, अहो लाईव्ह दिसतं इथं. आता वाडीचं दर्शन, पंढरीची महापूजा लाईव्ह जर कोणी दाखवली, घरच्या जुन्या माणसाला किती आनंद होतो चेहऱ्यावर. पूर्वी त्या स्थानावर गेलं तर आपण सांगायचो आम्हाला एक फोटो आणा बरं का. मग ती काचेत घालून फ्रेम करून घ्यायचा, मग फोटो. आता महापूजा थेट बघायला मिळते, कुठल्याही देवस्थानची आरती पाहायला मिळते. सगुण सोपं आहे ना. खरोखर जो असतो परमात्म्यात बुडालेला, त्याची अवस्था तुकोबांनी सांगितली. असं सुंदर दर्शन झालं पादुकांचं, जगदंबेचं, आपल्या आराध्य देवतेचं पूजा केल्यानंतरच. तर आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. व्हायलाच पाहिजे, त्या हृदयाला पाझर फुटलाच पाहिजे आपल्या देवतेची पूजा पाहिल्यानंतर. याला काय झालं असेल? अरे योगीभीर ध्यानगम्यम म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. याची अवस्था काय झाली माहितीये? नावाडी कळलं एकूण वेशावरून, पण तो रामांना पाहतच राहिला. हो, वाळून कपाळ टेकलं, त्या पायानं डोळे भरून पाहिलं आणि रामांच्याकडे बघताना डोळ्यातून पाणी वाहतंय, आनंद अश्रू येते, चेहरा दिसतोय हो कमळ फुलल्यासारखा, फुल फुलल्यासारखा चेहरा प्रफुल्लित. आनंद 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 त्याच्या चेहऱ्यावरून झळकतोय.
काही बोलेच ना, बुद्धिबोध स्तब्ध राहील. आणि रामांच्याकडे बघता 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 दुसरे कुठले शब्द येणार? माऊलींचे शब्द. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ. योगिया 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 दुर्लभ, योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ. तो म्या देखिला साजरे, तो म्या देखिला साजरे. पाहता 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 काय झालं? लक्ष्मणाने थांबवलं. काय पाहता म्हणून थांबवलं बरं का, माफ करा. तो पाहतोय डोळे भरून. तो किती वेळ पाहिला माहिती? तर एवढा वेळ जर मी नुसतं सांगत बसलो तर चातुर्मास होईल, बराच वेळ लागेल. कारण रामांचं डोळे भरून दर्शन घेतोय. योगी या दुर्लभ, तो म्या देखिला साजडी. आता या डोळ्यांना सत्य कळलं, दुसरं काय बरं वाटेल? ज्या डोळ्यांना सत्यम शिवम सुंदरम महातेजस्वी परमात्मा दिसला, त्याला जगात आणखीन काय सुंदर दिसेल हो? संतूर साबण. परम त्रिभुवन सुंदर दिसल्यानंतर ते जादूचे साबण आहे तसं वाटतं. लग्न झाले का नाही पत्ता लागत, होय ना? मम्मी म्हटल्यावर मी सुद्धा आणला सेट हो महिन्याभरात, पांढरच व्हायला लागलं सगळं. सांगण्याचं कारण, अश्वत्थामा सुद्धा दूध म्हणून तांदळाचं पीठ पीत होता का नाही, पण फेकलं केव्हा? खरं दूध प्याल्यानंतर. तसं आम्हाला अजून खरं सौंदर्य दिसलंय कुठं? तुकाराम महाराज, सुंदर ते ध्यान उभे बिटे मरी. आज किती शब्दाचा आकडा पुरे होणार नाही. हा अभंग निर्माण झाल्यापासून किती जणांनी गायला असेल हो? खेड्यापाड्यातून शहरातून, शास्त्र जाणणारे न जाणणारे, भजनातले, शास्त्रीय गायनामध्ये. पण आता पुरे झाले असं वाटलं का हो कधी? रामकृष्ण हरी रूप पाहता लोटणी सुंदर ते हल्लेलं नाही हो. ज्ञानदेव तुकाराम पाया आणि कळस, काय जादू आहे शब्दांच्या मध्ये. सुंदर शब्द आम्ही वापरतो, ध्यान शब्द आम्ही वापरतो, आम्हालाही ध्यान म्हणून शब्द वापरतात लोक. पण तुकोबांनी सुंदर ते ध्यान वीट हल्लेली नाही हो हृदयात. तो जो पाहतोय, आम्ही शब्दानं वर्णन करतो, भजन गातो, आपल्याला संगीताच्या माध्यमातून संतांचे शब्द म्हणता येतात. 2 तास ब्रह्मानंदात जातात. मग त्या पूर्ण ब्रह्माला जर बघत असेल भक्त, तर त्याची अवस्था काय? भूक सरेना नयनांची. लक्ष्म काय पाहता? भानावर आला, नमस्कार केला, म्हंटल आम्हाला पलीकडे जायचं. रामाने सांगितलं, नाविका नाव तुझीच आहे ना? तो बोलतोय, तो बघत मात्र एकटक रामांच्याकडे बघतो, नजर हलत नाहीये, भारावल्यासारखा. आम्हाला पलीकडे नेशील ना? हो नेतो नेतो. मग जायचं ना? हो जाऊया. नावीतून नेतोच ना आम्हाला? नेतो. नेतो म्हणतोय, जाऊया म्हणतोय, पण जागचा हाले ना. बघत बसला. राम विनंती करतायत, अरे नाविका पलीकडे नेतोयस ना आम्हाला? नाविका प्रती नाविका
जुन्या चाली माझं भाग्य माझे गुरु मोठे त्यामुळे या चालीमध्ये राम त्या नाविकाला सांगताय आणि जायचं आहे ना पलीकडं काय चित्र आहे बघा राम जाऊया म्हणत नाही म्हणत नाही म्हणजे आता हलत नाही नाविका प्रती नाविका प्रती वदती रघुपती वदती रघुपती नाविका प्रती वदती रघुपती परतिरा प्रती परतिरा प्रती परतिरा प्रती नेरी द्रुतगती नाविका प्रती नाविका प्रती होय आणिली आणिली पहा होय आणिली आणि तो पहा कृती न करी परी उक्तीच्या महा नाविका प्रती नाविका प्रती नाविका 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 प्रती अरे नेतोयस ना नाव पलीकडं नेतो की त्यांचं नाही बरं का आमचं कोल्हापूरकडचं हे गंगेच्या ठिकाणी घडलं तो रामांना नेतो म्हणतोय नाही म्हणत नाही लक्ष्मणांना राग आला डोळे मोठे झाले लक्ष्मण म्हणजे लगेच डोळे मोठे होणारी जात पाणा काढणारी ISI मार्क किरकोळ नाही भारतीय जनता कुणी यावेळी टिकली मारून जावी सहिष्णुता या शब्दाची चेष्टा केली बरं का आमच्या बाबतीत लक्ष्मण म्हणजे घटना घडण्याच्या आधी खुश रामांचं कवच होत रामानं नाही म्हणत नाही पण जागचा आलं त्यामुळे डोळे मोठे झाले राम म्हणताय तरी नाव नेतोयस ना होय म्हणतोय काय काव्य आहे बघा नाविका प्रती वदती रघुपती परतीरा प्रती नेई द्रुतगती होय आणली आणि तो आणलीच ना विटा आणलीच म्हणतोय पण अगदी शुद्ध मराठीत बोलायचं नेतो नेतो म्हणतोय पण नाव काढायचं नावच काढे ना हो नाव तिथंच हा इथं नेतो नेतो शेवटी लक्ष्मणाचं नावेतून नेणार आहात का नाही नेतो की नाव सोडून घेऊ त्यानं सांगितलं नेतो दोघांनाच नेणार दोघांनाच लक्ष्मणानं वाटलं रामांना आणि जानकी माता ठीक आहे दोघांनाच म्हणजे रामांनी प्रश्न विचारला दोघांनाच म्हणजे तुम्हाला लक्ष्मणानं सांगतायत आणि आई साहेबांना रामांना मुळीच नेणार नाही पण अरे उत्सव मूर्ती येते सगळं जग महादेवांच्या सहित देवी पार्वती मातोश्रीनं सांगतायत राम रामेची रामेची रमे रामे मनोरमे शिवांचं हृदय म्हणजे राम आणि हा यांना ठेवायचं आणि आम्हाला दोघांना न्यायचं म्हणते लक्ष्मणांना राग म्हणजे राम गालातल्या गालात हसतायत पलीकडे न्यायचं आहे पण रामांना नेणार नाही तुम्हाला दोघांना का का म्हणजे माझं पोट माझा उदरनिर्वाह माझी चूल याची चिंता आहे मला त्याचा आणि याचा काही संबंध सांगतो मी दोघांना सोडीन माझ्या नावेतून प्रभूंना मुळीच सोडणार नाही लक्ष्मणांना राग आला हे असं का म्हणतोस तो म्हणाला आत्ताच माझ्या कानावरती उडत उडत बातमी आली
काही काळापूर्वी की हे म्हणे त्यांच्या गुरुजींच्या बरोबर तुम्ही होता त्यावेळी, आणि दोघी जाता 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 मध्ये एक मोठाच्या मोठा दगड आला म्हणे, आणि त्या दगडाजवळ आल्यानंतर यांच्या दगडाच्या ठिकाणी यांच्या चरणाला लागलेल्या धुळीचा कळ लागला त्या शिळेला, आणि काय झालं, शिळा होती नारी झाली, शिळा होती नारी झाली, याच्या चरणाची शिळा होती नारी झाली, शिळा होती नारी झाली, शिळा होती नारी झाली, शिळा होती नारी झाली, याच्या चरणाची चाली, चरणाची चाली, याच्या चरणाची चाली. मी ज्या गुरुचं नाव घेतलं त्यात सगळ्यात मूळ मोठे कराडकर बुवा. पुण्यामध्ये गिरगावला, मुंबईला, पार्ल्याला त्यांची कीर्तन होताना बालगंधर्व यायचे, पंडित भीमसेन जोशी वगैरे यायचे. तसे चित्रपट सृष्टी निर्माण होती, त्यामुळे संगीतकार नवशाद, जुनी माणसं यायची, मास्टर कृष्णराव यायचे. त्यामुळे काही जण मोठ्या कराडकर बुवांच्या चाली त्या सिनेमातल्या गाण्यात वापरायची. एक धून तयार झाली की सगळं गाणं. त्यामुळे ही मोठ्या कराडकर बुवांची चाल एका सिनेमात वापरली होती. त्याची शब्द फक्त ठेवतो, आठवत असेल. शिळा होती नारी झाली, हवा मी उडता जाई, ही चाल पहिली मोठ्या कराडकर बुवांची. आता तो काळ जुन्या लोकांनी अनुभवला, पण मला ऐकून ते कळतं, कारण रेकॉर्ड मध्ये सगळंच अजून मिळतं. संतांच्या ऐकूक वेळीचा दाखला असतो, त्याला त्या अशा शब्दांच्या अर्थाने चाली वापरायच्या. या नावाड्यांनी सांगितलं रामांना मुळीच नेणार नाही का, यांच्या पायाच्या धुळीच्या कणाचा स्पर्श झाला आणि शिळा होती नारी झाली, त्या दगडाची झाली स्त्री, हे मी ऐकलंय. मग त्याचा इथं काय समज, दगडाची जर स्त्री होते यांच्या पायाच्या प्रसादानं, माझी नाव तर लाकडाची मऊ, यांना जर नावेत बसवलं आणि यांचा पाय लागल्यानंतर माझी होडी जर स्त्री झाली, आधीच एक आधार कार्ड घरात आहे. हे बोलल्यानंतर राम हसायला लागले. लक्ष्मण काही हे काय बोललं झालं, हा म्हंटल माझ्या नावीत मी रामांना बसवणार नाही. दगडाची जर स्त्री होते तर यांचा पाय लागला आणि होडीची जर स्त्री झाली तर माझं पोट आहे त्यावरती. ठीक आहे, म्हणजे आम्हाला तुम्ही नेणार नाही पलीकडं. हा म्हटलं तसं कुठं म्हटलंय, उपाय काय, नावीत बसू देणार नाही, पायाची धूळ लागली तर. हा म्हटलं इथं एक फट आहे बरं का, रस्ता आहे. कोणता, जातीचा नावाडी आहे, नाविक आहे, कोळी आहे, त्याला आपल्याकडे धीवर म्हणतात. धीवर रामांना तृप्त केलं, त्यानं आनंदी केलं. जातीचा कोळी पण काय बोलतोय, भावावस्था पहा. म्हणजे तुम्ही होडीत बसला तर पायाची धूळ लागेल आणि ती स्त्री होईल होडीची. म्हणजे याला उपाय, तुझे राघवा स्वच्छ होतील पाया, सुरक्षित नौका न होई अपाय. याला एकच उपाय, म्हणजे तुमचे पाय धुतो की स्वच्छ पाण्यानं. रामांना कळलं बरं का ह्याच्या हृदयात काय, भक्त कसा असतो बघा. तुमचे पाय स्वच्छ धुतो आणि मग नावेत बसवतो. चालेल, राम चालेल म्हणायच्या आधी धावला. लोभ असावा तो भक्तीमध्ये असावा, असा गुरुसेवा करता, संत सेवे करता त्याला काहीतरी गवसल्यासारखा आनंद झाला. आणि घरी गेल्यानंतर एक पात्र आणलं आणि गंगेचं पाणी घेतलं. गंगेचं नव्हे, दुसरं कोणतंही पाणी अंगावरती घेतलं आणि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम गच्छति. फक्त गंगा गंगेती यो ब्रूया, गंगेचा उच्चार केला तरी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम गच्छति. ती गंगा हा स्वतःच्या स्नानाला नव्हे, गंगेचं पाणी घेतलं आणि योगी या दुर्लभ जे पाय आहेत
तो हा नावाडी पाय हातात घेतले आणि धुवायला लागला. भल्या भल्यांना अनेक जन्म तप ज्ञान ज्ञानानं कर्मानं मिळालं नाही. मग लक्ष्मणानं कळलं काय आहे हो, रामांचं दर्शन होणं महाकठीण आहे. आणि यानं तर दोन्ही पायच हातात घेतले. डाव्या हाताच्या तळव्यावरती रामांचे पावलं घेतली आणि गंगेचं पाणी त्यावर घालून हात पाय धुतोय. बघा, होडीला पाय लागला तर हे सगळं देवाच्या ठिकाणी बुद्धिमत्ता. पाय धुवायला लागला रामांचे. ब्रह्मादिक ज्या पायावरती लोळण घ्यायला बघतायत, तो नावाडी असा सहज भक्ती भावनेनं धुवायला लागला. पाय धुवायला लागला. डोळ्यातून अश्रुधारा आली. हाती घेऊनी चरण कमल शिर नाविका नमवी मुदे नाविका नमवी हरपले देह भान नावले. काही बोलता येईना. नावाड्याला रामांचे पाय मिळाले, आणखी काय मिळवायचं आयुष्यामध्ये. पाय धुतोय. लक्ष्मण आणि जानकी मातुश्रीला त्याचा अधिकार कळला, प्रेम कळलं आणि रामांचे पाय धुवायला मिळाले. त्याचा परिणाम कंठ दाटला पूर नोटला. कंठ दाटला पूर लोटला अश्रूंचा धवा अश्रूंचा धवा आसरा तुझी आम्हाला. धन्य धन्य आज चाहले धन्य धन्य कुळ आज चाहले. पोळ्यांची भुवरी चालुनी आला अवघा हरी चालुनी आला अवघा हरी चालुनी आला अवघा हरी. पाय धुतले रामांचे आणि रामांच्या पायाला पुन्हा धूळ लागू नये म्हणून भगवंताची मूर्ती नावेत नेऊन ठेवली. निष्कपट निरपेक्ष निस्वार्थ प्रेमानं रामांची प्राप्ती झाली. कुठलं योग याग तप त्याला माहितीये. महाराज जी सोपं सांगतात, रामावर प्रेम करा, राम मिळेल तुम्हाला. त्याचा अनुभवच घेतोय हा. आणि नावेमध्ये श्री रामचंद्र ध्यायेदा जानुबा. कशाला सुवर्णाचं सिंहासन, असं हृदय मिळालं की राम तिथं ठाण मांडून बसतात. काय चित्र आहे पहा. राम, जानकी मातोश्री, लक्ष्मण ही त्रिमूर्ती आहे आणि हा एकटा समोर बसलाय. डोळ्यानं रामांना पाहतोय आणि दोन्ही हातानं अशी नाव चालवत नेतोय. नाव चालवत नेतोय. रामांच्याकडे पाहत राम म्हणाले, नाविका. गद्यातच म्हणाले. किती छान नाव चालवत असत. तो नावाडी काय शिकलेला माहिती नाही, पण वेदांत त्याच्या मुखातून बाहेर पडतो सोप्या शब्दात. मी कसला नाविक, आम्ही नावाचे नावाडी. प्रभो, तुम्ही खरे नावाडी आहात. तुम्ही या भवसागरात आम्हाला गटांगल्या खाऊ नये पार होण्याकरता नरतनु नौका दिली आहे, मनुष्य देहरूपी नाव. ज्ञानेश्वर महाराज त्याला म्हणतात देवाचं द्वार. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधली. क्षणभरी म्हणजे घड्याळाकडे बघून देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती मिळतात, असा काही जण उत्तम अर्थ करतात. लबाडो. देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजे सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ स्वामी म्हणतात, अनित्यानी शरीराणी वैभवम नैव शाश्वतम नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. क्षणभरी म्हणजे या मनुष्य देहाला मृत्यू आहे, पण तो कधीही कळत नाही. आणि सध्या तर मौत सस्ती आहे. आदम साहेबांची गझल आहे, मृत्यू स्वस्त झालाय. कित्येक मुलांना वडिलांना बघायला सुद्धा मिळत नाही 8 महिन्यात. खोकला झालाय म्हणून नेलं, कफाची औषधं दिली, ऑक्सिजन लावलाय म्हणून सांगितलं, व्हेंटिलेटर लावलाय म्हणून सांगितलं, दुसऱ्या दिवशी गेले म्हणून सांगितलं.
शेवटी बॉडी सुद्धा दाखवली नाही कुटुंबाला. मौत सस्ती आहे. पण आहे, तुम्ही सुद्धा याल कधीतरी खाली, या कोशातून बाहेर पडाल, त्यावेळी सगळंच निघेल बाहेर. बरं, मृत्यू इतका स्वस्त झालाय की पूर्वी लुटायची कसे माहितीये, बंदूक किंवा चाकू दाखवून लुटायची. आता असे जर कोणी लुटायला तर फार उत्तम माध्यम सांगतो, खर्च काही नाही. असे जर कोण त्रास द्यायला आले लुटायला, फक्त खोकत त्याच्याकडे जायचं. कशाला येतोय जवळ, त्याला सांगायचं कोरोना पॉझिटिव्ह आहे, बंदूक नको, चाकू नको, काही नको. हे माणसानंच केलेलं शस्त्र आहे ना. काल परवापर्यंत कोरोना कोरोना कोरोना, आणि आता का बाधत नाही हो कोरोना. देवळं सगळी कुलपात, बाहेर मात्र सगळे मुक्त कंठानं फिरतायत. बहुतेक तो सुद्धा जाती धर्म बघूनच आपल्याला त्रास देतो. सांगण्याचं कारण, मृत्यू हा सतत जवळ आहे म्हणून उभा क्षण वेळ. या भवसागरातून पार होण्याकरिता नरदेही पर्वणी आहे. तो नावाडी सांगतोय, नरतनु नौका, नरतनु नौका फुटकी माझी. रामाना सांगतोय, आम्ही कसले नावाडी, तुम्ही नावाडी, आणि ही नरदेहरूपी नौका तुम्ही चालवताय. नरतनु नौका फुटकी माझी, बुडे तू नावाडी राघवा, आसरा तुटी आम्हा आघवा. कर्णधार तू, या नावेला कर्णधार लागतो ना, गुरु कर्णधार. तू आमच्या या नरतून नौकेचा कर्णधार आहेस. ही नौका आता तुमच्या ताब्यात आहे. आता या भवसागरात विषयांचं वादळ सुटतं, मगरमच्छ आहेत, भोवरे, यातून ही नरतनु नौका सही सलामत जाण्याकरता तुम्ही नावाडी आहात, तुम्ही कर्णधार आहात. असं करता करता गंगेच्या पार आले आणि रामांना हाताला धरून उतरवलं. रामांची पावलं जमिनीवर पडली. गंगेच्या पार त्यानं नेलं नावाड्यानं. जानकी मातोश्री उतरल्या, लक्ष्मणजी उतरले. नावाड्याकडे बघितल्यानंतर तुकाराम महाराज मूळ पदात म्हणतात ना, शेवटच्या चरणात, मध्ये मध्ये मी सुख देतो बरं का बोल. तुका म्हणे, राम नामी कृतकृत्य झालो. ते कृतकृत्य काय असतं ते त्यानं रामप्राप्ती केल्यानंतर पाहिलं. पलीकडे सोडलं, हरखून गेला होता. त्याचा आनंद त्यालाच माहिती, आम्ही कसं काय वर्णन करणार आहोत. त्याला काही नकोय. आता मृत्यू आला तरी चालेल का, रामप्राप्ती झाली. रामांचे पाय धुतले, त्यांचं दर्शन झालं, स्पर्श झाला, त्यांचे शब्द ऐकले, वाणी ऐकली, त्यांच्याशी संवाद केला. इकडे आणून सोडलं. आणि काय मिळवायचंय आता, कशाला तत पाहिजे. आला पण त्रैलोक्याचा स्वामी परी वनवास. तळमळ तळमळ तळमळ. तो कृतकृत्य झाला पण स्वामी तळमळायला लागले, मान खाली घातली, कालवा कालव. हे समोर बघितलं, तळमळ तळमळ तळमळ. आणि देवींचं लक्ष गेलं. देवींचं लक्ष गेलं. आपल्या पतीची अवस्था ओळखली. पतीची अवस्था ओळखते बर का चार चौघात सुद्धा. मी चांगलं बोलतोय. गृहलक्ष्मी म्हणतात, सांभाळून घेणारा प्रपंच असतो. दोघी परक्या घरातले असतात पण आल्यानंतर आपल्या इथं शिकवण आहे. आपलंस करून टाकतात. पुरुषांना फार काही त्याग नसतो, स्त्रियांना फार त्याग असतो. आम्ही काय आमच्या कॉलेज मधला 5वीतला कंपास सुद्धा ठेवतो शेवटपर्यंत जपून. यांना त्या आई वडिलांना सुद्धा सोडून यायचं, घर सोडून यायचं. आणि त्या सगळ्यांची मनं राखतात. कमी साखरेचा कुणाला, जास्त साखरेचा कुणाला.
कोणाला पहिला भात लागतो, कोणाला पहिली पोळी लागतो, सगळं लक्षात ठेवतात. आपण ताक भात खाऊन उठतात, असे प्रसंग आल्यावर बारीक लक्ष असते. या तर जानकी मातोश्री आधी माया, रामांची अवस्था लक्षात आली. गेल्या समोरने हातातली मुद्रिका काढून दिली आणखी. का? राम ते राम, पलीकडे यानं सोडलंय, पण त्याला काही उतराई दक्षिणा द्यायचे ना, ते काही नाहीये रामांच्याकडे. आणि ती खंत वाटते. आपल्या पतीचा हा स्वभाव देवीने ओळखला आणि आपल्या हातातली अंगठी काढून दिली. आत्तापुरती ही द्या. रामांना बरं वाटतं. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच जणांनी अशी मदत केली. तुरीच्या डाळीच्या डब्यातली, हरभऱ्याच्या डाळीतल्या डब्यातली, फिक्स डिपॉझिट बऱ्याच जणांचे कामाला येतात. सगळं पुरुषांना कळतं असं नाही हो प्रपंचात. मला वाटतं टाळ्या वगैरे वाजवतील एवढी मी बाजू घेतो. पण सांगण्याचं कारण गृहलक्ष्मी उघडच नाही म्हणतात. उभयतांचे एक चित्त. काही घरामध्ये अर्धी भाकरी कमी मिळते, पण ते पती पत्नी असे राहतात आनंदात, दोघांना सांभाळून घेऊन. तो आनंद वेगळा. काही घरात आनंदी आनंद. आमच्या इकडे एकांच्या घरी कायम हसण्याचा आवाज यायचा, कायम हसायचं. त्याने एका शेजारी विचारलं, का? म्हटलं तुमच्या घरात सतत हसत असतात, आमच्या घरी जरा काही भांडणं होतात, भांड्याला भांड लागतं, तुमच्या घरात हसतात कसे सतत? कायम चला हवाय उद्या बघता सारखं सारखं. तो म्हणाला काय आहे हसण्याचं कारण का? तो म्हणाला की माझं जरा इकडे तिकडे काय झालं तर तिला राग येतो आणि माझी बायको मला लाटण्यानं मारते. हसण्याचं कारण काय? नवऱ्यानं रहस्य सांगितलं गृहस्थ धर्माचं. तिनं लाटणं फेकल्यानंतर नेम लागला तर बायको हसते, चुकवला तर नवरा हसतो. हसणं काय? हे काय गृहस्थ धर्म आहे? पण संतांनी सुद्धा धन्य गृहस्थ आश्रम आहे. त्यामध्ये संतांचे, गुरूंचे, भगवंताचे पाय, त्यांचं पूजन, अर्धी भाकरी कमी मिळाली तरी चालेल, हा नावाडी कृतकृत्य झालेला. आणि जानकी देवींनी स्वामींची व्यथा ओळखली. द्या त्याला. राम आले आणि आनंदानं नाविका हात कर पुढे. म्हटलं का? अरे तू आम्हाला पलीकडे जोडलेच का नाही? त्यामुळे त्याची दक्षिणा म्हणून आता उतराई म्हणून एवढा त्याचा उतार म्हणतात त्या भाषेमध्ये. आत्तापुरती अंगठी देतो. आणि 500 वर्षानंतर निकाल लागलाय. सत्तेवरती आलो तर तुझ्याकरता हे देईन ते देईन. आता राम ते राम बर का. रामांनी अंगठी द्यायला सुरुवात केली. शेवटचा प्रसंग, तो विस्तवाला हात लागल्यासारखा हात बाजूला केला. हे काय करतात प्रभू? त्यानं जे शब्द वापरले तर लक्ष्मणानं बघितल्यानंतर आता त्याचा सहनशक्तीचा अंत व्हायला लागला. लक्ष्मण संतापले. का? आतापर्यंत ठीक आहे, असं बोलता बोलता त्यानं पाय धुतले, पलीकडे सोडण्याचं कारण सांगितलं, न सोडण्याचं कारण सांगितलं, काय काय केलं. पण आता त्याच्या तोंडातून मर्यादा ओलांडल्यासारखं वाटलं. लक्ष्मणाला राग आला का? त्यानं काय सांगावं? नाही सेन नाहीले धोबी सेन धोबीले ते कर उतराई जात ना बिगारी. तिकडच आहे बरं का. त्याचा अर्थ तारे का तार कोरा ना पिता दपी ना पिता कर्म मूल्यन्य गृह्णाती एष धर्म सनातन. हा पुरावा. याचा अर्थ यात फार विस्तार करण्यात मजा नाही. राम म्हणाले, अरे अंगठी का नको म्हणतोस? तू सोडलेस ना, त्याचा मोबदला दक्षिणा उतार घे, उतराई होतोय. त्यानं सांगितलं एका जातवाल्यानं आपल्या जातवाल्याकडनं उतार घ्यायचा नसतो. लक्ष्मणाला राग आला. अरे राम अयोध्याचे रघुवंशातले दशरथ महाराजांचे पुत्र, सूर्यवंशातले, तू जातीचा नावाडी आणि एका जातवाल्यानं दुसऱ्या जातवाल्याकडे काय झालं असेल? लक्ष्मणांना रागावले, संतापले. काय बोलतोस? तू थांबीस ना. पुढे बोलायला लागला. नाही सेन नाही लेट, याचा अर्थ एवढा
त्याने काय सांगितलं ते सांगतो. म्हणाले काय आहे, एका न्हाव्यानं दुसऱ्या न्हाव्याकडे केस कापले तर पैसे घ्यायचे द्यायचे नसतात. एका धोब्यानं दुसऱ्या धोब्याकडे कपडे धुतले तर पैसे द्यायचे घ्यायचे नसतात. देकर उतराई जात ना बिगारी. प्रभू, तुमचं आणि माझं एकच काम आहे, दोघे एकाच जातीत. ते लक्ष्मण काय राग आला. राम म्हणाले बोलू दे त्याला, बोलू दे, काय म्हणायचंय ते तुला. मी आणि तू एकच. म्हटलं तुमचं माझं काम एकच, पलीकडे न्यायचं. तुम्ही या नदीतून, मी या नदीतून पलीकडे नेतो आणि तुम्ही भव नदीतून पलीकडे नेता. तेव्हा माझ्या इथं आलात ना, मी आज सोडलंय. अंगठी वगैरे देऊ नका, हे राखून ठेवा. आये हो हमारो घाट तू ही को उतार दिनो. आज माझ्या घाटावरती आलात ना, मी तुम्हाला असंच उतरवलं. हो काय, जब आऊंगा तुरे घाट मोही को उतार. जेव्हा मी अंतकाळी राम घाटावर येईन का नाही, त्यावेळी मात्र माझ्याकडे काही मागू नका बरं का. आणि मला फार उशीर न करता पलीकडे पोहोचलो. इतना तो करना स्वामी जब प्राण से निकल. गोविंद नाम ले. काय प्रार्थना असणार, जसं आमच्या पितामहांनी भगवंताकडे मागितलं. त्यांना आवडीने सांगितलं आम्हाला दुसरं काही नको, आता काही देऊ नका, पण माझा ज्यावेळी अंत समय येतील त्यावेळी मात्र त्या घाटावरती मला तुम्ही या चराचराच्या पार न्या. कसं, फार उशीर न करता, फार उशीर न करता. चरा चरा पार न्या झाला उशीर. चरा चरा पार न्या, चरा चरा पार न्या झाला उशीर. पांडुरंग 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 मन करा कैवल्याच्या चांदण्याला गेला तो. कैवल्याच्या चांदण्याला गेला तो. कैवल्याच्या चांदण्याला. काव्य कोणाचंही घेतलं तरी सगळ्या आपल्या जीवांचा प्रवास तोच आहे. प्रार्थना करतो सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी. आजचा त्यांचा देहानं मूर्त रूपानं त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. काय असतील शब्द म्हणूया जे आवडणार नाही, पण नामाच्या रूपानं, त्यांच्या वचनांच्या रूपानं तुमच्या आमच्यातच आहेत महाराज. कीर्तन श्रवण हे निमित्त आहे सगळ्या भक्तांनी एकत्र येणं आणि आपापल्या संत गुरु परमेश्वराच्या कृपेनं त्यांचाच गुरु गौरव करायचा आहे, गुण गौरव करायचा. त्यामुळे मी महाराज वाडीचे माझे गुरु या सगळ्यांच्या कृपेनं, मातृपुत्र आचार्यांच्या कृपेनं, हा श्री थत्ते आणि परिवार ज्यांनी संपर्क केला, आमचे श्री महेशजी बापट आणि या महाराजांच्या भक्ती कार्यामध्ये जे जे या परिवाराशी संबंधित आहेत, काया वाचा मने, त्या सगळ्यांना नमस्कार. आमचे दोन्ही उत्तम साथीदार यांनाही नमस्कार. आमचे वाडीचे मंगेश पुजारी त्यांनाही नमस्कार. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे तत्व आहे तो विश्वी भरला विश्वंभर. त्याला पांडुरंग म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, दत्त म्हणा,
ठरवायचंय. श्रवण, कीर्तन, पूजन, अर्चन, देहानं कोणतेही कर्म असो, विश्व स्वधर्म सूर्ये पा. सगळ्या जीवांची मैत्री हो. देशाच्या सीमेवरती सैन्य आलंय, ते परत नेऊन दसऱ्यालाच फक्त पूजना करता काढावं अशी चांगली बुद्धी बघ. म्हणजे वापर करायची बुद्धी होऊ नये. पाकिस्तान सोडून, कारण शेपूट वळत नाही त्या ठिकाणी. कैलास जीवन लावायचं तिथं कैलास जीवन, कैलासावर जीवन पोचवायचंय तिथं रायफलच पाहिजे ना. किती वर्ष त्यांना पांढरी कबूतर, गुलाबाची फुलं. तुम्ही आमच्या अंगावरती बाण मारले, धनुष्य जर कार्यरत असेल तर तेही दुसऱ्या हातात गेलं असेल कुठल्या तरी, काय उपयोग आहे? भावना दुखावतात. प्रेम केलंय ना आपण. काय असतं, मुलगा कसा काय बोलतो, वडील बोललेले ऐकलंय. मी माझ्याबद्दल बोलतोय. काय वडील बोलायचे आणि काय बोलते पोरग. मी माझ्याबद्दल बोलतोय. कशाचा कशाला पत्ता नाही. सुरुवात कशाने झाली, शेवट कशाने झाली, काय उपमा देता तो. त्याबद्दल बोलतो. सांगण्याचं कारण सगळ्यांना आनंदच पाहिजे. तिथं बाधा आल्यानंतर लहान मुलांना सुद्धा कळतो. त्यामुळे महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया, सगळ्यांना समबुद्धी द्या. सगळ्यात आता महत्वाचं मागणं म्हणजे आजोबांच्या वयाची जुनी जुनी झाडं एका दिवसात आम्ही कापायला लागलो. नद्या आटत चालल्या. मोहर यायच्या दिवशी पाऊस पडायला लागला. कुठल्याही ईश्वराचा कोप नाही. माणसानं अति हव्यासा पोटी, लोभापोटी निसर्गाशी बेईमान वागल्याची फळं आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी ती तुमचा हक्क मिळवा, पैसे वाढवून मिळवा म्हणून गटारात दूध ओततात, भाज्या पायाखाली ठेवतात. खरा मातीवरती प्रेम करणारा चप्पल घालून पायानं भाजी तुडवणार नाही, गटारीत दूध ओतणार नाही. त्याचा परिणाम आहे अवकाळी पाऊस, महापूर, हे कोरोना वगैरे निमित्त आहेत. तुम्हा आम्हाला अन्नाची आणि शिकवलेला धडा आहे. त्यामुळे कोणाच्या नादाला लागायचं अगदी सोप्या मराठीत हे आमचा मी ठरवायचं. ब्रह्म चैतन्य महाराजांच्या कृपेनं मी नाम घेत असो, कीर्तन करत असो, कोणतंही कर्म करत असो, या सगळ्या अध्यात्मातलं वर्म महाराजांनी द्यावं हीच आजच्या दिवशी प्रार्थना. सगळ्यांच्यावरती कृपा असावी. अखंड सगळ्यांच्याकडून महाराजांच्या चरणी नाम आणि प्रेम अर्पण व्हावं. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि मूळ पदामध्ये नाम पावन पावन नामी तरले अवघे जन, हे साधन आहे. त्या नावाड्याची योग्यता मोठी आहे की तो नाम घेत होता का तप करत होता माहित नाही, पण त्यानं रामांचे पाय मिळवले. आम्हाला तर महाराज साधन देत आहेत. त्यामुळं या कीर्तनाचा आमच्या महाराजांच्या पायी एक भक्तिभाव म्हणून अर्पण होण्याकरिता आधार मिळावा. विश्वामध्ये कल्याण व्हावं, कोणी दुःखी असू नये आणि महाराजांची पूर्ण कृपा सगळ्यांच्या वरती असावी एवढी प्रार्थना करतो. कीर्तन मर्यादेमध्ये नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, झाला नाही बरावचे वर्ण उच्चार. निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुळे, गुण दोष न लावावा सेवकाकडे. मूळ पद घेतो आणि कीर्तनात थांबतो. नाम पावन पावन, नाम पावन पावन, नाम पावन 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 पावन, पावन पावन नामी तरले अवघे जन. यानंतर गाणं आहे ना शास्त्री, म्हणून भैरवी म्हटले नाही या रागाला. नामी तरले
चिंतन श्री गुरुदेव श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री देव परशुराम भगवान